आपण आपले DSO डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर एक्झाम 2014 मधले 80 क्वेश्चन पाहिले होते. आतापर्यंत 80 क्वेश्चन पाहिले होते, कव्हर केले होते. तर आज आपण 80 पासून ते 100 क्वेश्चन आज कव्हर करणार आहोत आपण. तर 81वा क्वेश्चन, 80 पर्यंत क्वेश्चन पाहिले होते. 81वा क्वेश्चन होता आपला, the Reserve Bank of India, RBI, is issuers of currency, managers of foreign exchange, formulator of monetary पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट. ह्या तिन्ही मधले कोणतं ऑप्शन सही आहे किंवा ऑल ऑफ द अबव आहे का हे विचारलेलं आहे. तर द रिझर्व्ह बँक हे सर्वच ह्याचे म्हणजे हे सर्वच काम करते. द इश्यूर ऑफ करन्सी, मॅनेजर्स ऑफ फॉरेन एक्सचेंज, फॉर्म्युलेटर ऑफ मॉनिटरी पॉलिसी, हे सर्व काम ते करत असते. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे आपले ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 82 नंबरचा. द कॅश रिझर्व रेशो CRR, रेपो रेट अँड रिव्हर्स रेपो रेट आर कंट्रोल्ड बाय. हे जे रेट्स रेशोज जे हे कंट्रोल कोण करतं, तर हे कंट्रोल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. त्यामुळे ह्याचा आन्सर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग मेथड is not used in India for collecting vital statistics by the Office of Registrar General. Vital statistics of by the ऑफिस ऑफ रजिस्टर म्हणजे कोणती मेथड इथं यूज नाहीत करत की ऑफिस ऑफ रजिस्टर जी जनरल जे त्यांचं ऑफिस असतं त्याच्यामध्ये कोणती मेथड यूज नाहीत करत हे विचारले. तर ह्याच्यामध्ये ह्या ऑफिस रजिस्टर ऑफिस जनरल रजिस्टर ऑफिसमध्ये व्हायटल स्टॅटिस्टिक्सच्या मेथड्स सॅम्पल रजिस्ट्रेशन हे यूज करतात. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम हे पण यूज करतात आणि मेडिकल सर्टिफिकेशन्स ऑफ कॉज ऑफ डेथ हे पण यूज करतात. हे यूज कोणती करत नाही तर हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टम हे ते यूज करत नाहीत. तर आपला आन्सर काय आहे इथं की रजिस्टर ऑफिस ऑफ रजिस्टरमध्ये कोणती मेथड्स यूज करत नाही तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टम हे यूज करत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 84 नंबरचा क्वेश्चन आहे. 84 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की द फिमेल सेक्स रेशो फिमेल्स पर 1000 मेल इन इंडिया ॲज पर सेन्सस 2011 प्रोव्हिजनल इज. म्हणजे 2011ला जनगणना झाली त्यावेळी फिमेल सेक्स रेशो किती होता. तर 2011ला जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये फिमेल सेक्स रेशो 943 होता आणि त्याच वेळी फिमेल सेक्स रेशो महाराष्ट्राचा 929 होता. 929 होता. तर 2011ला आपला फिमेल रेशो 943 होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 85 नंबरचा. व्हायटल स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रँच ऑफ बायोमेट्री विच डील्स विथ द डाटा अँड लॉज ऑफ ह्युमन्स. याच्यामध्ये व्हायटल स्टॅटिस्टिक्स जे बायोमेट्रिक म्हणजे आपण जे आरोग्य विभागात किंवा जे आपले बायोमेट्रिक म्हणजे शरीराशी जी निगडीत व्हायटल स्टॅटिस्टिक जी शरीराशी निगडीत जे आपण स्टॅटिस्टिक्स लावून ज्या व्हॅल्यूज फाइंड करतो, मॉर्टेलिटी काढतो, मॉर्बिडिटी काढतो, डेमोग्राफीमध्ये तर सर्व काही आपण CDR CBR सगळं व्हायटल स्टॅटिस्टिक्स यूज करून आपण त्याचं लॉज यूज करून आपण ते फाइंड करतो. तर व्हायटल स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रँच ऑफ बायोमेट्री विच डील्स विथ द डाटा अँड लॉज ऑफ ह्युमन्स. मध्ये काय काय येतं की मॉर्टॅलिटी येते, मॉर्बिडिटी येते, डेमोग्राफी येते. तर ह्याच्यात सर्वच
हे येतं, मॉर्टॅलिटी येते, मॉर्बिडिटी येते, डेमोग्राफी येते. त्यामुळे याचा आन्सर आहे विच ऑफ द अबव आर करेक्ट, म्हणजे ए, बी अँड सी. ह्याचं चौथा आन्सर आहे ए, बी अँड सी, सर्वच व्हायटल स्टॅटिस्टिक्स मध्ये येतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 86 नंबरचा क्वेश्चन. 86 नंबरचा क्वेश्चन, द क्रूड डेथ रेट ऑफ टू डिफरंट लोकॅलिटीज in a given period are not identical even if age specific death rate are correspondingly equal in all age group, because the population size of two localities are not identically आहे म्हणून equal in all age groups येतं. the total number of deaths in two localities are not identically, the total number of deaths are equal but population size of two localities are different, the age distribution of two localities are not identical. तर याचा आन्सर आहे the age distribution of two localities are not identically. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 87 नंबरचा क्वेश्चन, इफ GRR म्हणजे ग्रॉस रिप्रोडक्शन रेट and net reproduction rate then stand respectively of gross reproduction rate and ह्याचं रिलेशन काय असतं? ह्याचं रिलेशन असतं ग्रॉस रिप्रोडक्शन रेट हा नेट रिप्रोडक्शन रेटच्या म्हणजे नेट रिप्रोडक्शन रेट च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो ग्रॉस रिप्रोडक्शन रेट. म्हणजे ह्याचं आन्सर आहे आपलं GRR. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा भरपूर वेळा विचारलेला आहे, IMP क्वेश्चन आहे हा भरपूर वेळा विचारलेला आहे. याचं रिलेशन विचारतात ग्रॉस रिप्रोडक्शन रेट आणि नेट रिप्रोडक्शन रेटचं. तर याचं रिलेशन आहे 3 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचा आन्सर इज करेक्ट आहे. इफ 88 नंबरचा क्वेश्चन, इफ LX denotes number of persons living at age X years age, then probability that a person aged X will die between age X plus M and X plus M plus N years is given by. याचा फॉर्म्युला आपण फाइंड करतो. याचा फॉर्म्युला काय असतो? LX plus M minus LX plus M plus N divided by total मतलब number of persons living at age X is LX. हा फॉर्म्युला असतो. म्हणजे याचा आन्सर आहे सेकंड नंबर. नेक्स्ट क्वेश्चन 89 नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये टोटल फर्टिलिटी रेट काउंट्स फॉर मेल अँड ॲज वेल ॲज फिमेल साठी पण याचं टोटल फर्टिलिटी रेट काढला जातो. तर त्यामुळे याचा आन्सर आहे नंबर ऑफ बर्थ मेल ॲज वेल ॲज फिमेल एज ग्रुप वाइज्ड female populations and the corresponding female populations in childbearing age group in a given localities in a given time period. याचा आन्सर 3 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यासाठी जर तुम्ही फंडामेंटल ऑफ स्टॅटिस्टिक्स हे बुक यूज केलं तरी चालेल, त्याच्यात पण दिलेलं आहे. तर नंबर ऑफ बर्थ मेल ॲज वेल ॲज female age group wise to female populations and the corresponding female म्हणजे चाइल्ड बेरिंग, याचा आन्सर हे आहे 3rd नंबर. नेक्स्ट क्वेश्चन 90 नंबरचा क्वेश्चन आहे, द क्रूड बर्थ रेट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला गिवन A इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन दिलेला आहे. टोटल पॉप्युलेशन ॲट मिड म्हणजे A चा अर्थ सांगितलेला आहे की आपल्याला ते काय आहे टोटल पॉप्युलेशन ॲट मिड इयर आहे. तर क्रूड बर्थ रेट कसा काढतो? क्रूड बर्थ रेट म्हणजे त्या
इयर मधलं पूर्ण बर्थ नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ बर्थ जे असतील ते डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन ॲट मिड इयर इंटू 1000 असतं. तर याच्यामध्ये टोटल इथं क्रूड बर्थ रेट हा इन जनरल विचारलेला आहे फॉर्म्युला, एक मेल किंवा फिमेल साठी विचारला नाही. त्यामुळं याच्यात टोटल नंबर ऑफ बर्थच येणार. त्यामुळं हा फॉर्म्युला करेक्ट आहे. ह्याच्यात मेल फिमेल साठी विचारलेला असता तर हा यूज करू शकला असता, पण इथं क्रूड बर्थ रेट विचारलेला, तर क्रूड बर्थ रेट आपण असं फाइंड करतो. ठीक आहे. त्यानंतर 91 नंबरचा क्वेश्चन, if the select period of mortality table is 3 years, then probability that a person aged 25 years who was selected 1 year ago will survive for 2 more years is given by. तर हे कसं फाइंड करतो आपण, याचा एल एक्स म्हणजे आपला एक्स इज इक्वल टू 25 इयर्स, एक्स ॲट लिव्हिंग इयर्स आपण सिलेक्ट करतो, लिव्हिंग इयर्स म्हणतो त्याला. एक्स इज इक्वल टू इथं कसं असतं, एक्स प्लस 2 डिवायडेड बाय एल एक्स मायनस 1 प्लस 1 हा इथं फॉर्म्युला यूज होतो. तर एल 25 प्लस 2 डिवायडेड बाय एल 25 मायनस 1 प्लस 1 तर इज इक्वल टू एल 27 डिवायडेड बाय एल 24 प्लस 1 म्हणजे इक्वेशन सेकंड नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ पर्सन्स डाईंग ॲट एज 75 इयर्स इज 476 व्हॅल्यू दिल्या. 75 इयर्सची एज दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. नंबर ऑफ पर्सन्स डाईंग ॲट म्हणजे D75 दिलेला आहे. D75 ची व्हॅल्यू दिलेली आहे 476. ठीक आहे. त्यानंतर अँड कम्प्लीट एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ ॲट एज 75 इयर्स and 76 years are 3 and 2.5 years. 2.5 वर्ष आणि 3 वर्ष असे 75 इयर्सची लाईफ दिलेली आहे. एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ दिलेली आहे की 3 इयर आणि 70 इयर्सची लाईफ दिलेली आहे. 2.5 इयर्स दिलेले आहे. रिस्पेक्टिव्हली देअर फॉर द नंबर ऑफ पर्सन्स लिव्हिंग ॲट आपल्याला एल 76 फाइंड करायला सांगितले आहे. इज इक्वल टू हे फाइंड करायला सांगितलेलं आहे. इथं व्हॅल्यू दिलेली आहे. याची व्हॅल्यू म्हणजे ई 75 ई नॉट 75 इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3 म्हणजे 3 वर्ष दिलेले आहे. आणि ई 76 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2.5 वर्ष. ठीक आहे. त्यामुळं इथं आपण आता फॉर्म्युला यूज करून हे L76 आपल्याला फाइंड करायचं आहे. तर मी इथं फाइंड करून ठेवलेलं आहे, आपण पाहू शकता. E75 ची व्हॅल्यू दिलेली आहे. E76 ई नॉट 76 ची व्हॅल्यू दिलेली आहे. D75 ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं. तर E75 फाइंड करण्यासाठी आपल्याला ई नॉट 75 मायनस हाफ इयर इथं करायचं. हाफ इयर घ्यायचं, इनबिल्टच आहे ते. हाफ इयर घ्यायचं. तर 3 वजा हाफ इयर केलं तर 2.5 इयर्स मिळतं आपल्याला, 2.5 वर्ष मिळतं. E76 चा आपण फॉर्म्युला सिमिलरली E76 ई नॉट 76 मायनस 0 पॉईंट म्हणजे हाफ इयर्स इज इक्वल टू
2.5 वर्ष वजा हाफ इयर केल्यानंतर 2 वर्ष आपल्याला इथं मिळतं. तर त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे L76 इज इक्वल टू L75 इंटू E75 डिवायडेड बाय 1 प्लस E76 इज इक्वल टू L75 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. L75 आपण फाइंड केला, तो काय आहे 2.5 वर्ष. L75 आपला काय आहे 2.5 वर्ष आहे इथं. त्यानंतर सॉरी L75 नाही, सॉरी E75 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. इथं काय आहे 2.5 वर्ष E75 ची व्हॅल्यू आहे ते इथं पुट केली आणि L75 इट इज इथंच ठेवला. त्यानंतर 1 प्लस E76 आपण फाइंड केलेले आहे. E76 आपली 2 आहे. 2 प्लस 1 3 झाली. त्यानंतर इथं काय झालं, याची डिवायडेशन केलं. याची डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला 0.8333 L75 ही व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर इक्वेशन 1 त्याला दिलं. त्यानंतर आपण काय केलं, dx चा फॉर्म्युला आहे dx इज इक्वल टू मतलब x म्हणजे ॲट लिव्हिंग इयर x इज इक्वल टू Lx मायनस Lx प्लस 1. तर D75 आपल्याला ॲट लिव्हिंग इयर 75 दिलेला आहे, त्यामुळे 75 इज इक्वल टू L75 मायनस L75 प्लस 1. तर इज इक्वल टू L75 मायनस L76 होतं. इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला L75 ची 476. तर ही याला इक्वेशन 2 दिलं आपल्याला, इथं दिलेली आहे L75 ची व्हॅल्यू. तर इथं L75 D75 ची व्हॅल्यू इथं ठेवली. नंतर इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 2, म्हणजे हे इक्वेशन 1 हे पुट इक्वेशन 2 मध्ये केलं. तर इथं L76 ची व्हॅल्यू ठेवली. तर इथं रिलेशन येईल आपल्याला L75 मायनस इथं L76 ची व्हॅल्यू ठेवली मायनस इज इक्वल टू 476. तर L75 इथं कॉमन आहे. L75 बाहेर घेतलं, 1 मायनस 0.8333 इथं व्हॅल्यू ठेवली. हे मायनस केल्यानंतर 0.1667 आपल्याला व्हॅल्यू मिळते. तर हे व्हॅल्यू इकडे गेलं तर आपल्याला L75 ची व्हॅल्यू इथं मिळाली. इथं L75 ची व्हॅल्यू आपल्याला 2855.42 मिळते. तेच अप्रॉक्सिमेटली आपण 2856 घेतली. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे परत इक्वेशन 2 मध्ये आपण L75 ची व्हॅल्यू जर ठेवली तर L75 ची व्हॅल्यू इथं ठेवलेली आहे आपण. तर L76 इकडे पाठवलं आणि 476 इकडे घेतलं तर आपल्याला L76 ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आपल्याला इथं जे विचारलेलं देअर फॉर द नंबर ऑफ पर्सन्स लिव्हिंग ॲट 76 इयर्स इज इक्वल टू लिव्हिंग ॲट म्हणजे त्या इयर्स मधले किती लोक लिव्हिंग करतात असं इज इक्वल टू विचारले. तर इथं 2380 लोक लिव्हिंग करतात. हे या फॉर्म्युल्यावरून आपण काढलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तसंच 93 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हेन कॅल्क्युलेटिंग जीडीपी युजिंग द एक्सपेंडिचर अप्रोच वी कन्सिडर. जीडीपी कॅल्क्युलेटिंग जीडीपी, तर कसा जीडीपी कोणत्या खर्चावर आपण यूज करून कॅल्क्युलेट करतो जीडीपी. ग्रॉस जीडीपी आपण कसा ग्रॉस प्रोडक्ट म्हणून आपण एक्सपेंडिचर अप्रोच वी कन्सिडर. तर कोणत्या कोणत्या ह्याच्यावर कोणत्या कोणत्या मेथड्स कंडिशनवर आपण यूज करून ते फाइंड करतो जीडीपी. तर गव्हर्नमेंट अँड कंझ्युमर एक्सपेंडिंग, इन्व्हेस्टमेंट बाय बिझनेस टू अक्यूर गुड अँड सर्व्हिस, एक्सेस ऑफ एक्सपोर्ट्स ओव्हर इम्पोर्ट्स, या सर्वांवरच जीडीपी आपण अप्लाय करत असतो. जीडीपी या सर्वांवर अप्लाय होतो. तर म्हणजे ह्याचा यूज करून आपण जीडीपी काढतो. तर याचा आन्सर काय आहे, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन 94, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय असतं, इन्क्लुडिंग इन्कम दॅट फॉरेन्स अँड अर्न फ्रॉम अवर कंट्री हे येतं का
त्यानंतर ग्रॉस अर्न फ्रॉम अवर कंट्री येतं का? इंडिया इन्क्लूड डज नॉट सॉरी इन्क्लूड्स ओनली फॅक्टर इन्कम्स इन्कम्स factor incomes earned from abroad by residents of our country include both income earned by foreigners for our country and income earned for from abroad by residents of our country. हे येतं म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये काय येतं का? इन्क्लुडिंग फॅक्टर इन्कम्स अर्नड फ्रॉम अबॉर्ड बाय रेसिडेंट ऑफ अवर कंट्री बट इन excluding income that foreigners earned for from our country. हा ऑप्शन करेक्ट आहे. हा ऑप्शन जी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये येतो. त्यानंतर आपण 95 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ केस ऑफ ट्रान्सफर पेमेंट? याच्यामध्ये कोणती अशी केस आहे की ट्रान्सफर पेमेंट मध्ये येत नाही आहे हे पाहायचं आपल्याला. 95 नंबरचा क्वेश्चन आहे. इन्कम टॅक्स पेड by the households to the government हे येतं ट्रान्सफर पेमेंट मध्ये. नंतर एम्प्लॉयमेंट अलाउन्स हे पण ट्रान्सफर पेमेंट मध्ये येतं आणि सबसाइड्स गिवन बाय द गव्हर्नमेंट हे पण ट्रान्सफर पेमेंट मध्ये येतं. ट्रान्सफर पेमेंट मध्ये येत नाही आहे हे कोणता भाग आहे? तो आहे की बोनस गिवन टू एम्प्लॉईज हे ट्रान्सफर पेमेंट मध्ये येत नाही. तर याचा सही आन्सर आहे सेकंड नंबर, बोनस गिवन टू एम्प्लॉईज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 96 नंबरचा क्वेश्चन. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP कसा फाइंड करतो आपण? GNP फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? GNP फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे GDP प्लस जीडीपी मध्ये प्लस करतो इन्कम ट्रान्झॅक्शन फ्रॉम फॉरेन सोर्स टू डेमोस्टिक फार्म्स अँड मायनस काय करतो त्यातून इन्कम ट्रान्झॅक्शन फ्रॉम डेमोस्टिक सोर्स टू फॉरेन फार्म. म्हणजे ह्याचा फॉर्म्युला आहे GNP इज इक्वल टू GDP minus plus foreign income transition for foreign source to domestic farms minus B. तर याचा आन्सर आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन 97 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ इकॉनॉमी इज क्लोज्ड देन जर इकॉनॉमी क्लोज्ड झाली तर काय होतं त्याच्यात? म्हणजे नेमका कोणतं रिलेशन होतं, कोणती कंडिशन होती की जीडीपी ग्रेटर दॅन होती, जीडीपी जास्त होती जीएनपी पेक्षा, का जीडीपी कमी होती जीएनपी पेक्षा, का जीडीपी इज इक्वल टू जीएनपी असतं का? ह्याच्यातलं काहीच नाही आहे. तर याच्यामध्ये इफ इकॉनॉमी इज क्लोज्ड, जेव्हा इकॉनॉमी बंद म्हणजे क्लोज्ड होते त्यावेळी याच्यात रिलेशन होतं जीडीपी इज इक्वल टू जीएनपी असतं. जीडीपी इज इक्वल टू जीएनपी. नेक्स्ट क्वेश्चन 98 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू एस्टिमेटिंग नॅशनल इन्कम थ्रू इन्कम मेथड? तर याच्यात ट्रान्सफर of payments such as gifts, donations, scholarship should be excluded. National income through the income methods हे जर फाइंड करायचं असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पेमेंट्स सच ॲज गिफ्ट्स, डोनेशन्स, स्कॉलरशिप शुड बी एक्सक्लुडेड. त्याच्यात सगळं हे होतं येतं. म्हणजे ह्याचा 98 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ट्रान्सफर ऑफ पेमेंट्स. ठीक आहे, 4 नंबरचा ऑप्शन सही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 99 नंबरचा. द नॅशनल इन्कम estimation is subjected to erroneous calculations due to self-consumed production, price level exchange चेंजेस असतात. सेल्फ कन्झ्युम्ड प्रोडक्शन असतं, प्राइस लेवल्स चेंजेस असतात, एक्सक्लुजन्स ऑफ ट्रान्सफर पेमेंट्स असतं, का रिस्क ऑफ डबल
काउंटिंग याच्यात असतं. तर याच्यामध्ये नॅशनल इन्कम इस्टिमेशन्स इज सब्जेक्टेड टू इरॉन्स कॅल्क्युलेट. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेट कसं करतो की सेल्फ कन्झ्युम्ड प्रोडक्शन्स याच्यामध्ये येतं, प्राइस लेवल चेंजेस पण येतात आणि रिस्क ऑफ डबल काउंटिंग हे पण ह्याच्यामध्ये येतं नॅशनल इन्कम इस्टिमेशनमध्ये. पण येत नाही आहे ते कोणतं, सी नंबरचा क्वेश्चन येत नाही, म्हणजे सी नंबरचा ऑप्शन येत नाही, एक्सक्लुजिंग ऑफ ट्रान्सफर पेमेंट्स. त्यामुळं त्यामुळं याचा आन्सर आहे वन फर्स्ट ए बी अँड डी आर ट्रू बट सी इज नॉट ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 100 नंबरचा क्वेश्चन. जीडीपी इज 90,000 crores and the depreciation is 2% of GDP. then net domestic product NDP कसं फाइंड करायचं, NDP इज, तर याचा फॉर्म्युला आहे की NDP इज इक्वल टू GDP मायनस डिप्रेसेशन्स जे असतं म्हणजे 2%, म्हणजे 2 डिवायडेड बाय 100 इंटू GDP. GDP वरच आपण 2% डिफ्रेशन घेतो ना, डिफ्रेशन्स घेतो ना, त्यामुळं ऑफ GDP आहे ना इथं. तर असा फॉर्म्युला येतो. तर याचं GDP आपल्याला माहित आहे किती आहे ते. GDP आहे 90,000 करोड. ठीक आहे, मायनस 2 इंटू GDP आहे 90,000 करोड डिवायडेड बाय 100. तर 0 0 0 0 गेट कॅन्सल. 9 दुनी 18 म्हणजे 1800 झालं. म्हणजे इथं NDP 9,000 मायनस 1800 हे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 88 म्हणजे 88,200 करोड आपल्याला करोड्स आपल्याला NDP मिळतो. प्रोडक्ट्स नेट डोमेस्टिक प्रोडक्ट्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. तर याचा आन्सर आहे 4 नंबर 88,200 करोड्स. थँक्स मित्रो, थँक्यू मित्रांनो. आज आपण पूर्ण 2014 क्वेश्चन पेपर्स पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि आता पार्ट 4 पण आला आपला. आणि आपलं 2014चे पूर्ण क्वेश्चन्स पेपर संपले. क्वेश्चन संपले. अजून आपण आता 2017चा क्वेश्चन पेपर चालू करणार आहे आणि त्याच्या 25 ते 100 क्वेश्चन जे असतात ते पूर्ण सॉल्व्ह स्टॅटिस्टिक्सचे करणार आहे. आणि याच्यात कसं असतं, ह्या पेपरमध्ये 25 क्वेश्चन्स असतात ते याचे असतात आपले जनरल नॉलेजचे हे असतात. आपण सिलेबस पण देणार आहे आणि याचे क्वेश्चन्स असतात 25 असतात ते इन जनरल म्हणजे जॉग्राफी हे जनरल नॉलेज ते सगळं त्याच्यात असतं, म्हणजे बुद्धिमत्ता हे सर्व. आणि 25च्या पुढचे म्हणजे 26 पासून ते 100 पर्यंत जे क्वेश्चन असतात ते सगळे स्टॅटिस्टिक्सचे असतात. म्हणजे 75 क्वेश्चन्स आपले स्टॅटचे असतात. तर नुसता जर स्टॅटिस्टिक्स जर तुमचं क्लिअर असेल तरी तुम्ही याच्यात म्हणजे खूपच मार्क्स मिळवून म्हणजे जो कट ऑफ असतो त्याचा तुम्ही कट ऑफ हे करू शकता, गेन करू शकता आणि याच्यात तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. फक्त स्टॅटचे जर क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित जर सोडवले तर, स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज भरपूर असेल तर ठीक आहे मित्रांनो. जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.